शेतकरी मित्रांनो, नमोचे 2 हप्ते एकत्र येणार आहेत आणि 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. शेतकरी बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरीची वाट पाहत आहेत, पण आता शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला हे पैसे वितरण होणार आहेत. फक्त आणि फक्त या शेतकऱ्यांना होणार आहेत, कारण की 94 लाख शेतकरी पात्र आहेत. उर्वरित 6 लाख शेतकरी महाराष्ट्रातील नमो शेतकरीसाठी अपात्र करण्यात आहेत. यामध्ये तुमचा नंबर आहे का आणि अपात्र का करण्यात आलेत, त्याचबरोबर पात्र होण्यासाठी काय करायचं आहे, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे शेतकरी का नंबर 1 चॅनलवर नेहमीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ टाकत राहतो. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत नाही, त्यामुळे शेअर पण करा, जेणेकरून ते पण सावध आणि सतर्क होतील. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की PM किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबविण्यात येते आणि नमो शेतकरीसाठी जे काही कागद लागतात ते PM किसानसाठी लागतात. जर नमो शेतकरीसाठी अपात्र झाले तर PM किसानसाठी पण अपात्र तुम्ही होणार, हे नक्की आहे. पण नेमके अपात्र का होत आहेत, तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, बऱ्याचशा शेतकऱ्यांची फार्मा ID नसल्यामुळे अपात्र होत आहेत. त्याचबरोबर लँडची प्रॉब्लेम असल्यामुळे अपात्र होत आहेत. त्याचबरोबर समजा सोपा आणि थोडीशी गलती असल्यामुळे, म्हणजे की आधार कार्डची KYC करून बँकेला लिंक नसल्यामुळे अपात्र होत आहेत. हे कारणं आहेत शेतकरी मित्रांनो. हे कारणं बऱ्याचशा शेतकऱ्यांना लक्षात येत नाहीत किंवा त्यांच्या लक्षात कोणी आणून देत नाही, त्यामुळे ते हे करत आहेत. पण मित्रांनो, नातेवाईकांना पाहुण्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या लक्षात येतात की आपण का अपात्र होत आहेत. समजा पहिले जर तुमची लँडची प्रॉब्लेम असेल, तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन दुरुस्त करायचं आहे. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना 5वा हप्ता मिळाला नाही, 6वा हप्ता मिळाला नाही, 7वा पण मिळाला नाही. आता आता 8वा पण मिळणार नाही जर हे दुरुस्ती केले नाहीत. त्यानंतर जर लँडची प्रॉब्लेम असेल, तहसील कार्यालयामध्ये जाऊन दुरुस्त करायची आहे. त्यानंतर जर फार्मा IDची प्रॉब्लेम असेल, तर आधार कार्डद्वारे तुमची फार्मा ID फक्त आणि फक्त 15 ते 16 दिवसामध्ये निघून जाते. ती काढून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचे 2,000 रुपये PM किसानचे आणि 2,000 नमो शेतकरीचे एकत्र येतात. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे की लँडची प्रॉब्लेम तर झाली, फार्मा ID झाली, पण आधार कार्डची KYC करून बँकला लिंक नसल्यामुळे. हा शेतकरी मित्रांनो, आधार कार्डाचं काय संबंध, तर शेतकरी मित्रांनो जे काय DBTद्वारे पैसे पाठवण्यात येतात, त्या DBT प्रणालीला आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून दाखवायला लागते. आणि आधार कार्ड नसल्यामुळे तुमचं ओळखपत्र न पटल्यामुळे तुमचे पैसे वापस जात असतात. त्यामुळे बरेचसे शेतकऱ्यांचे पैसे वापस जात आहेत, त्यांना पैसे मिळत नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हे कारणं आहेत की तुमचे अपात्र आहेत. त्याचबरोबर समजात मुख्य कारण म्हणजे की एकाच कुटुंबातून 3-3, 4-4, 5-5 शेतकरी पात्र होते पाहिजे, पण आता सरकारने छाननी करण्यात आली आणि हे शेतकरी अपात्र करण्यात आले. त्यामुळे पण शेतकरी बरेचसे अपात्र झाले आहेत. आता यामध्ये तुमचे कोणती कारण असू शकते, तुम्ही ओळखून घ्यायचं आहे आणि ते दुरुस्त करायचं आहे. राहिला विषय PM किसान आपले नमो शेतकरीचे 2 हप्ते कोणते मिळणार आहेत, 7वा आणि 8वा. कारण की 7वा हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नाही. ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे कामं करून दुरुस्त करण्यात आले, त्या शेतकऱ्यांना हप्ते 2 मिळणार आहेत, 4,000 रुपये एकत्र. कधी मिळणार, ते येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या हातावर पाहायला मिळू शकतात. कारण की आचारसंहिता संपलेली आहे, रिझल्ट लागलेले आहे. जे काही तालुका न्याय व जिल्हा न्यायालयाद्वारे जे काही निवडणुकीची आचारसंहिता लागण्यात आल्या होत्या, म्हणजेच की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, ह्या निवडणुकीच्या जे काही आचारसंहिता संपण्यात आल्या आहेत. आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे पाहायला मिळू शकतात. पण हा व्हिडिओ मित्रांना पाहुण्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.